भोयगाव येथे शेतीतील नवीन तंत्रज्ञान व हवामान अंदाजावर शेतकरी मेळावा. व्हॉट्सॲप ग्रुपच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन. 200 नागरिकांचे रक्तदान. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तसेच शेतीमधील नवीन तंत्रज्ञान व हवामान अंदाज या व्हॉट्सॲप ग्रुपला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भोयगाव येथील मातोश्री बँक्वेट हॉलमध्ये शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतीमध्ये दिवसेंदिवस बदलते तंत्रज्ञान, बदलते हवामान आणि पिकांच्या उत्पादनातील आव्हाने लक्षात घेता शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने हवामान अंदाज तज्ज्ञ दीपक जाधव यांनी शेतकऱ्यांना शेतीतील नवीन तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पिकांचे नियोजन तसेच बदलत्या हवामानानुसार शेती व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर, प्राध्यापक संदीप जगताप, विजय पवार, डॉक्टर हिरालाल पवार, गणेश निंबाळकर, नितीन आहेर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तसेच आधुनिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचा शाल, गुलाबाचे पुष्प व कॅप देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद. शेतकरी मेळाव्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 200 नागरिकांनी स्वइच्छेने रक्तदान केले. संकलित रक्त मराठा विद्याप्रसारक संस्था आडगाव, जिल्हा नाशिक येथील रक्तपेढीत जमा करण्यात आले. या कार्यक्रमास दीपक जाधव, दत्तू कोतवाल, निलेश वाघ, रवी जाधव, संजय थोरात, मंगेश वाटपाडे, किशोर पगार, भूषण मोरे, भाऊराव जाधव, सोमा तात्या, कैलास गुंजाळ, बापू पोटे, अशोक भोसले, विनायक पवार यांच्यासह शेतीमधील नवीन तंत्रज्ञान व हवामान अंदाज व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक जाधव व दत्तू कोतवाल यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले तर आभार निलेश वाघ यांनी मानले. यावेळी हवामान अंदाज तज्ज्ञ दीपक जाधव यांनी शेतकऱ्यांनी हवामानाचा अचूक अंदाज, आधुनिक तंत्रज्ञान आणि उपलब्ध कृषीविषयक माहितीचा योग्य वापर करून शेतीचे नियोजन करावे असे आवाहन केले. गेल्या 12 वर्षापासून शेतीमधील नवीन तंत्रज्ञान व हवामान अंदाज या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती व हवामान अंदाज उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू असून या उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद हा शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान व आधुनिक शेतीकडे वाढत्या कलाचे द्योतक ठरलाय. सर जी, आज या ठिकाणी जो मेळावा घेतला तो मेळावा कशा संदर्भात घेतला, काय म्हणून घेतला आणि या पाठीमागचा तुमचा उद्देश काय? हे बघा, तब्बल 12 वर्षापूर्वी काही शेतकरी मित्र नाशिक मार्केटला भाजीपाला विक्री करायला आले. त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र येण्याचा उद्देश हा होता की शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या जाव्यात. ते नॉलेज असू द्या की सगळ्या गोष्टी, पीक नियंत्रण, सगळ्या गोष्टी जाव्यात. त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलो. आता 12 वर्षानंतर हा मेळावा का एकत्र घ्यावा लागला, तर या 12 वर्षामध्ये असं म्हणतात की बघा अध्यात्मामध्ये की 12 वर्ष जेव्हा कोणी 12 वर्ष तप करतात. आता आमचं तप हे शेतीमधलं झालं. हे शेती करताना शेतकऱ्याला येणाऱ्या अडीअडचणी, पीक रोग नियंत्रण, शेतीच्या समस्या काय हे सगळं जाणून आणि शेतकऱ्यांना तब्बल 12 वर्षामध्ये जे लोक आहे सोशल मीडियावरती त्या लोकांच्या समस्या जाणून आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलो. एकत्र येण्याचा उद्देश असा आहे आमचा. एकत्र येऊन आमचं स्नेहमिलन देखील झालं. त्यानंतर इथं रक्तदानाचा मोठा कार्यक्रम, तो संकल्प तो पूर्ण केला आणि त्यानंतर इथं येऊन आम्ही आता जे 12 वर्षामध्ये जे काही सक्सेस लोक आहेत ते सर्व या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आणि त्यानंतर आमची अशी भूमिका आहे की शेतीमध्ये आम्हाला ज्या अडीअडचणी येतात, समजा जर ज्या लोकांचा एकत्रितपणे जर आलो तर त्या शेतीमध्ये जे आम्हाला संसाधनं लागतील, आम्ही एकत्र येऊन एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करू. सरकार आम्हाला त्या ठिकाणी आज आश्वासन दिलं साहेबांनी, ते मदत करतील आणि ते एकत्र आल्यानंतर आम्ही त्याच्यातून मोठी क्रांती उभी करण्याची आमची यशोगाथा आहे. तर बघा, तुम्ही सह्याद्रीचं उदाहरण घ्या. आज सह्याद्री फार्म जर बघितलं तर अचानक मोठी झालेली होती. सह्याद्री देखील अशीच सुरुवात झाली होती आणि अशा पद्धतीने आमची सुरुवात ही पहिली आहे. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हा ॲटोम बॉम्ब कसा असतो की छोटा असतो पण स्फोट झाल्यानंतर त्याचा उद्रेक होतो, त्या पद्धतीने हा शेतकरी आज एकत्र आला आहे आणि एकत्र येऊन तो शेतकरी मोठी क्रांती घडवणार आहे.
हवामानाचा अंदाज एक चांदोड तालुक्यातले तुम्ही भूमिपुत्र आहे, या संदर्भात लोकांची जी जाणकारी आहे या संदर्भात काय सांगाल? हे बघा सर, काय झालं की ज्या काही भारतीय हवामानशास्त्र विभाग आहे त्यांचे अंदाज कधी येतात आपल्याला माहिती आहे की पाऊस गेल्यानंतर त्यांचे मेसेज येतात की पाऊस येणार आहे. त्याच्यामुळं मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी MSc BSc मेट्रोलॉजी शिक्षण झाल्यानंतर मी माझ्या त्या ज्ञानाचा उपयोग व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मी देण्याकरता एकत्र आलो आणि त्याच्या माध्यमातून मी जगभरातले विविध हवामानाचे मॉडेल यांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याचं जे संभावित जे पुढचं नुकसान आहे ते टळलं जावं. हा माझा त्या ठिकाणी उद्देश आहे आणि लोक हवामान साक्षर झाले पाहिजे म्हणून त्यांना विविध हवामानाच्या ज्या गोष्टी त्या समजून सांगितल्या पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60. संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक हायवे लगत सांगळे कॉम्प्लेक्स चांदवड. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक.